नमस्कार मंडळी. नमस्कार. या इकडून. हा आता बोला. नमस्कार भावांनो बहिणींनो, काय चालली आहे? चला आम्ही कुठं चाललो पा जाण्याची तयारी काय चालली आहे आमची काय नाही शेवटपर्यंत. इकडे हे बघा आपल्या 2-2 थैल्या भरल्यात आणि निघायचंय आता. तर सांगा मम्मीची साडी कशी वाटते, आपला लोक मम्मीचा लोक नक्की सांगा कमेंट मध्ये. साडी लय येळच नेसली हे का नाही बरं. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि पुढे चालत काय चालू समजूनच तुम्हाला. आणि मस्त मजा धमालच आहे, धमालच पाहायची आता 2-4 दिवस आहे. येणार नाहीत आता आम्ही घरी. पाहत राहा आम्ही कुठे 2-4 दिवस. चला नाही आता आपण निघलेलोच आहेत. आता डायरेक्ट तिथं गेल्यावर दाखवीन तुम्हाला, ऐक की नाही. आणि युवराज ते गेलेत पुढं. हा युवा पप्पा लवकरच गेलेले आहेत पुढं, सकाळीच गेले ते. आता आम्ही चाललो. चला पाहत राहा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ, मग समजून तुम्हाला. आणि आज संध्याकाळच्याला व्हिडिओ येणार पण आहे. हा संध्याकाळी चला. हो ना. काय कटल्यावर लागली मग ती खा. पहा आता जिलेबी तिनेच आणली. 2 मिनिटं झाले ना तुला कळफटला. हो ना. तर पहा मंडळी, तुम्हाला म्हणलो होतं आपण कुठं चाललो. आपण आलो तर बोला आपल्या मावशीच्या घरी येऊन जाऊन. आपल्या मावशीचंच घर आहे, आपण दुसरं कुठं जात नाही. आपल्याला बाय मा येऊन जाऊन आपल्या मावशीचंच घर आहे, आपण दुसरं कुठं जात नाही. मावशीचं घर दुसरं कुठं जात नाही. तर आज याच्या गावाचा बाजार पण होता मंडळी. तर बाजारातून हे घेतलंय जी बघा जिलेबी भजे आणलेत मम्मी ना. 2 जिलेबी आणल्यात. 3 जिलेबी आणली. तिला जिलेबी चांगली नाही लागेल मम्मीला. तुम्हाला कशी लागेल मावशी? गरम चांगलं लागेल. चांगला लागेल का मग तिला पण चांगलं. तर पहा मंडळी, आपण जे मम्मीच्या बाजारातून भजे जिलेबी आणले सगळं खाणं पिणं झालंय. आणि आता जायचंय बघा आपल्याला गावामध्ये. तरी आता हे बैल वगैरे बांधून घेऊन राहिलाय. ती हो एक आला एक दुसरा. आणि म्हणजे आपण ती ग आणि इकडे हे एक किती आपण 5-6 जण का. हा 5-6 जण भाऊ भाऊ आम्ही सगळे. आता ह्या गाडीवरती गाडी ते घर आलाय, बाकी या गाडीवर जायचंय. कळ आलंय तुला व्हिडिओ काढतो मी सत्तवडाकडे पाहू राहिलाय मग. आणि आता बघत राहा म्हणजे आपल्याला कुठं जायचंय. तर इकडं बसल्यात आपल्या मावशी. एक मावशी मम्मी बसली, दोन्ही मावशा म्हणतात. याला काय म्हणते? चारा कडवा म्हणतात का? आणि एकच बैल, दुसरा कुठे? तर निघलं पहा मंडळी. आता तुम्ही बघत राहता आपल्याला कुठं जायचं. तर तिथं गेल्यावर तर दाखवीनच मी तुम्हाला. आता आज आपली इव्हन केली बघा कटिंग. इकडे बाय काची भारती मावशी म्हणली कटिंग कर मला. हा जाऊ मम्मी म्हणजे तेव्हा आम्ही काय ऐकत नाही, पण मावशी म्हणल्यावर ऐकावं लागत आहे. त्याच्यामुळे इव्हन कटिंग केली. एवढा ते म्हणतं काय खास दिसून राहिला. निघलोच बघा आता आम्ही. तुम्ही बघा तर शेवटपर्यंत गेलं पण दाखवतोच मी तुम्हाला. तर पहा मंडळी, आता आपण निघलेलो आहेत. आपण तिघं निघलो आणि समोर आहे बघा युवराज आणि किशोर समोर आहे. बाकी आम्ही तिघं पाठीमागे आता चाललेलोच आहे. शेवटपर्यंत बघत राहा मंडळी, तुम्हाला दाखवतो तिथं गेल्यावरती. मंडळी हे बघा सगळीकडे बघा गहू बघा किती मस्त पेरलेलं आहे. आणि इकडून म्हणजे दोन्ही साईडनं वावराच्या आहे ना, रोडात दोन्ही साईडनं मस्त गहूच गहू आहे. तर तुम्हाला झूम करून दाखवतो. जिथपर्यंत दिसत ना मंडळी सगळीकडे नुसता गहूच आहे. आणि आता ह्या साईडने बघा काय बाजरी का ज्वारी आहे रे? ज्वारी बघा ह्या साईडनं ज्वारी आहे आणि ह्या साईडनं गहू आहे. तर पहा मंडळी, आता नेमकाच आपण उतरत पोहोचलो. आता इथं माझ्या पाठीमागे बॅनरच्या दिसतंय म्हणजे तुम्हाला. बापरे, बॅनरच्या दिसतंय मंडळी तुम्हाला. ते माता रमाबाईंचं. कारण आज किती, आज 6 तारीख आहे आणि उद्या माता रमाबाईची जयंती. त्याच्यामुळे आज या गावामध्ये आहे काय भोजनदान आहे ना. अरे गावात काय कार्यक्रम सांगा ना. भोजनदान हा आज भोजनदान आहे. म्हणजे 3 दिवसापासून कार्यक्रम सुरू असतं गावामध्ये भोजनदानचा. अजून काय काय असतं? अच्छा, तर आज भोजनदान पण आहे. आणि आज संध्याकाळी हे बघा गायनाचा कार्यक्रम. गायन पण दाखवतो तुम्हाला. आणि आता इथं भोजन चालू आहे ना, तर अगोदर मी तुम्हाला ते पण दाखवतो. आपण म्हणजे जेवणासाठी आलेलो आहे, भोजनदानच करायला आलो आपण. तर बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला काय काय बनलेलं त्यांनी. म्हणजे कालपासून सुरू झालेलं आहे ते. कालपासून कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तर उद्या पण आहे का? अजून 2 दिवस वाटतं. अच्छा उद्याच बघतो, उद्या शेवटच आहे. तर चला मंडळी बसू आता आपण जेवणाला. आणि काय काय तुम्हाला पण दाखवतो मी.
तर पाहुणे बसलेलो आता आपण जेवणाला बघा पाठीमागे सगळं जेवणाचाच कार्यक्रम चालू आहे इकडं पण हाव ना इकडे आपले भाऊ सगळे बसलेले आहेत आणि इकडं हे बघा आपलं आता हे पण आपल्या भाऊचंच मंडळी बसले ते जेवणाला. आता तुम्हाला जेवण दाखवतो मी काय काय तर हे काय बोला तुम्ही म्हणा जे वगैरे म्हणा मग आता सगळं पान आपले ते सगळे आता बोला मला असं कटोर झालं काऊन तर मंडळी ही कशाची आलूची घरी बघा आलूची शाक भात चपाती आणि बुंदी असा जेवणाचं बेत आहे. आणि इकडे बघा हे पण सगळे बसलेले आहेत तर नक्की सांगा मंडळी तुम्हाला हे भोजन कसं वाटतंय तर. आणि चला आता आम्ही करतो बघा भोजन वगैरे. तर बघा मंडळी आता जेवण वगैरे झालेलं आमचे नेमकं जेवण झाले आणि आता आपण बघा बुद्ध विहारामध्ये इथे येतात भगवान गौतम बुद्धाची मूर्ती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तो मला पाठीमागून दाखवतो इकडे हे बघा असं बनलेली मूर्ती. इकडे बाबांची मूर्ती इकडे गौतम मूर्ती आणि वरती पण फोटो पण आणि इकडे वरती पण 3 फोटो आहेत आणि इकडे पण बघा. आणि असं पूर्ण हे समाज मंदिर होतं त्याला हे बुद्ध विहार आहे पण गावाकडे याला समाज मंदिर होते आहे ना समाज मंदिर का अच्छा. आणि आता बघा आपण बुद्ध विहाराचे आता बाहेर उभा आहे तुम्हाला इकडे दाखवतो मी हे बघा इकडे हे भोजन दानासाठी पूर्ण पंगत बसली होती हे पूर्ण एरियामध्ये. आणि समोर इकडे हे बघा इकडे अजून पण जेवणात तयारी झाली वाटतं है ना जेवणात तयारी कारण यांचं जे भोजन दान असतं ना हे पूर्ण गावासाठीच असतं म्हणजे चूल बंद असते पूर्ण गावाची चूल बंद असते पूर्ण गावाचा स्वयंपाकच इथं बनत असतो. म्हणजे आता उद्या माता रमाईची जयंती आहे त्याच्यामुळे असे याचे 2-3 दिवस हे चालत असतं यांचे कार्यक्रम. आणि आज संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम पण आहे तो पण दाखवून तो पण दाखवत. आणि आता इथं भोजनाचा कार्यक्रम होता अजून जेवण बाकी कारण अजून 1-2 गावं बाकीचे वाटतं जेवायचे त्याच्यामुळे स्वयंपाक अजून बनणं चालूच आहे. आणि आता आमच्या सगळ्यांचे जेवण झालेले जेवण बनणं चालू आहे आमचे जेवण वगैरे झालेले आहेत. आणि अजून तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा बघू आज तुम्हाला दाखवण्यासारखं भरपूर काही आहे सगळं दाखवतो मी तुम्हाला. हे पहा मंडळी आता जेवण वगैरे झालेले आहेत तुम्हाला तिकडचं सगळं काही दाखवलेलं तिकडे चालायचं बघा कार्यक्रम. त्याच्यामुळे हे आपले भाऊ मंडळी म्हणले चला आपण त्याचा फेरफटका मारून येऊ. आम्ही दोघंही बघा पाठीमागं आणि ही 3 जणांचं चालत पुढं म्हणजे आम्हाला रस्ता दाखवायला येत मागं आहेत. चाललं आता आमचा फेरफटका म्हणजे खाल्लं पिलं तेवढं हजम पण होऊन जाईल आणि थोडं घुमणं फिरणं पण होऊन जाईल म्हणलं आपलं. पण असं घुमत कुठे घेऊन जात आता चलो दिल्ली दिल्ली जायचं का चला दिल्ली चला मंडळी तुम्ही पण या दिल्लीला आम्ही पण पोहोचतो तर